आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी 12 वाजता बैठक पार पडणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भामध्ये आढावा घेतला जाईल। राज्यातील पाऊस आणि पिकांचा देखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, तसंच फुटीर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार। कपिल सिब्बल पुन्हा उद्धव ठाकरेंची बाजू मांडणार। एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली। एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन इथं बैठक होणार। काही आमदारांच्या मंत्र्यांबाबत तक्रारी आहेत, त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांची समोरासमोर बैठक होणार। रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नाशिक आणि रायगडमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची 1 ऑगस्टपासून ठिकठिकाणी सदस्य नोंदणी सुरू आहे। अमित ठाकरे पूर्व उपनगरातील महाविद्यालयांना भेटी देणार आहेत। अमित ठाकरे कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी, एका नगरसेवकाला केली मारहाण, शुभेच्छा देण्यावरून वाद। इम्तियाज जलील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती। अमित शहा आज संसदेमध्ये निवेदन देण्याची दाट शक्यता आहे। दिल्लीतील लाठीचार्जच्या मुद्द्यावरती अमित शहा आज संसदेमध्ये सविस्तर उत्तर देण्याची शक्यता आहे। विरोधकांनी कोणताही गोंधळ घालू नये, सरकारचं विरोधकांना आवाहन। यंदा प्रथमच लाल किल्ल्यावरती राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम गायलं जाणार। वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त बदल केला जाणार। पंतप्रधान लाल किल्ल्यावरती आल्यानंतर आधी वंदे मातरम गायलं जाणार। मोदींनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर जनगण मन हे राष्ट्रगीत गायलं जाईल। मुंबई पाठोपाठ आज दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली निघणार। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथं तिरंगा रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार। तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत। तामिळनाडूत आधी राज्यगीत आणि त्यानंतर वंदे मातरम गायलं जाणार। मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा निर्णय। तामिळनाडूमध्ये वंदे मातरम ऐवजी तामिळ राज्यगीत गायलं जाणार। ठरावाला सर्व पक्षांचा पाठिंबा। मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक। मराठा समाजामधील नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा आढावा बैठकीत घेतला जाणार। मराठा कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेची सद्यस्थितीचाही आढावा घेणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना आता प्रवक्ता बनवलं। रेखा अंबुरे यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावरती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पत्र काढलं होतं। त्या पत्रावरून मनोज जरांगेंची बावनकुळेंवरती पुन्हा टीका। रेसमध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय, नोंदी रद्द केल्या नाही, मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या। किती खोटं बोलायचं आणि किती मराठ्यांचं वाटोळं करायचं। शरद पवारांनी रत्नागिरीतील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट घडवून दिली। देसाईंच्या फणस उत्पादन आणि संबंधित कामाबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली। घरच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी ही भेट घडवून आणली। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामीण भागातील शाळेवरती भाष्य केलंय। देश 80व्या स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, मात्र शाळेची दुरावस्था, गावातील शाळा दुरुस्तीवरती लक्ष देणार असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलंय। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेल्या सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंकडून निषेध। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा। रांचीमध्ये उपोषणाला बसलेल्या विद्यार्थी नेते देवेंद्र महातो यांच्याशी अभिजित दिपके यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत अमेरिकेमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार. 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय अमेरिकन समुदायामधील लोकांना भागवत संबोधित करतील. भाजपा नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांसाठी लोकलचे डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. सकाळी 5 ते 11 या वेळेमध्ये उपनगरीय लोकलचे किमान 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी. नागपुरातील चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्सवरती एफडीएची कारवाई. जवळपास 24,000 किलो प्रतिबंधित चीज अॅनालॉगचा साठा जप्त. महाराष्ट्रात चीज अॅनालॉगचं उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरती 30 जुलैपासून प्रतिबंध आहे. विरारमध्ये 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त. मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या शिरसाट फाट्याजवळ मोठी कारवाई. गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या कारमधून बनावट नोटा जप्त केल्यात. नांदेडी मठाच्या माधुरी हत्तीणीची घर वापसी अंतिम टप्प्यामध्ये. उच्चस्तरीय समिती, सेंट्रल झू प्राधिकरण आणि वन विभागाच्या प्रतिनिधींकडून माधुरीच्या निवासाची पाहणी. पथक उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सोपवणार. ठाण्यामध्ये विकास कामांसाठी 3,700 झाडांवरती कुऱ्हाड चालणार. 848 झाडं पूर्णपणे तोडली जाणार तर 2,900 झाडांचं पुनर्रोपण होणार. पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडीला विरोध. 60 ते 85 वर्ष वयाची अनेक हेरिटेज झाडं ही तोडली जाणार. नाशिकच्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागामध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के. पेठच्या पाहुची बारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला तडे गेले. शाळेची इमारत धोकादायक. परिसरातील नागरिकांच्या घरांमध्येही शाळा भरतीये. अभिनेत्री तब्बू यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. विनापरवाना आवाज आणि फोटो वापरण्यावरती मुंबई हायकोर्टाची बंदी. गुगल मेटाला कोर्टाचे आदेश. 30 दिवसामध्ये उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. पुढील सुनावणी 7 डिसेंबरला होणार. धाराशिव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना थेट नासाची अभ्यास सहल घडणार. जिल्ह्यातील 183 विद्यार्थ्यांची घेण्यात आली परीक्षा. 20 विद्यार्थ्यांची निवड करून नासाची सफर विद्यार्थ्यांना घडवली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा हवाई खर्च जिल्हा परिषद करणार. पेपर घ्यायला एवढा लवकर का घेतला? थोडा वेळ द्यावा ना. आणि वरून आम्ही 8वीचे, 9वीचं कसं येणार आम्हाला? मग थोडा असं तसंच गेला पेपर. आता 8वीच्या विद्यार्थ्यांना 9वीचं कसं येणार? मग असं मला वाटतंय की म्हणजे ज्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील 1-2 विद्यार्थ्यांना त्यांनी संधी द्यावी. प्रत्येक तालुक्यातील म्हणजे प्रत्येकाला न्याय तर भेटायला हवा ना. आमची मागणी अशी राहील की प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणारे 3 क्रमांक, मग ती मुलगा आणि मुलगी असे 48 मुलांना संधी द्यावी आणि जेणेकरून त्याचा फायदा पुढच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी वाढीसाठी होणार आहे. म्हणून प्रथम 3 क्रमांकांना जर गेलं तर त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम जिल्हा परिषदच्या पटसंख्येमध्ये वाढीमध्ये दिसतील. मुंबईत पावसामुळे विमानसेवा बाधित होण्याची शक्यता आहे. स्पाइस जेटनं ट्विट करून आपल्या प्रवाशांना सजग केलंय. प्रवाशांनी विमानांचे स्टेटस तपासावेत अशा सूचना देण्यात आल्यात. उड्डाणं आणि आगमन अशा दोन्ही सेवांवरती परिणाम शक्य आहे. नवी मुंबई परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. महापे, ऐरोलीमधील सखल भागामध्ये पाणी साचलं. सायन, बेलापूर महामार्गावरती ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेगही मंदावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.